नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज नैवेद्यासाठी स्पेशल डिश बनवलेली आहे। तर ती काय बनवलेली आहे, कशी बनवलेली आहे, तर ते आपण बघूया। चला, मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत। आता मी त्यांना चिरून घेते। मी मिक्स व्हेज बनवणार आहे आज, तर ती कशी बनवायची बघूया। आता मी इथे एक शिमला मिरची चिरून घेते, एक टमाटा चिरून घेतलेला आहे, मी इथे वाटाणे घेतलेले आणि एक डिश फ्लावर घेतलेली आहे। भाजीसाठी आता लसूण चटणी कुटून घ्यायची आहे। इथे मी 8 ते 10 लसूण घेतलेले आहेत, त्यात अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा चटणी टाकून घेणार आहे। आता त्याला कुटून घेते। या अशा पद्धतीने कुटून घ्यायचं। आता भाजीला फोडणी देऊन घेऊ। मी इथे 3 चमचे तेल घेतलेले आहे। शिमला मिर्च टाकून घेते। त्यात टमाटा टाकून घ्यायचा। शिमला मिरची आणि टमाटा शिजून झालं की मग त्यात लसूण चटणी कुटलेली आहे ती टाकून घेणार आहे। यात मी कढीपत्ताही टाकलेला आहे। किचन किंग मसाला टाकून घेणार आहे। आता 1.5 चमचा मसाला घेतलेला आहे। इथं मी फ्लावर आणि बटाटे पाण्याने स्वच्छ धुवून ते टाकून घेणार आहे। आता मी वाटाणे घेणार आहे, वाटाणे टाकून घेते। चवीनुसार मीठ। त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याला 10 मिनिटं शिजवायला ठेवली होती, ती छान शिजून झालेली आहे। आता मी इथे खीर बनवणार आहे, एक नवीन पद्धतीची खीर बनवणार आहे। मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतले, त्याला कॉटनच्या रुमालात घेऊन स्वच्छ पुसून घेणार आहे। आता मी इथे तुपात तांदूळ भाजून घेणार आहे। तुपात तांदूळ भाजून टाकले की त्याची चव खूप छान येते। आता मी इथे 1 वाटी दूध गरम करून घेते। तांदूळ गार झालेले आहेत, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच ठेवायचं। हे बघा असं। आता दूध पण गरम झालेलं आहे, तर त्यात मी ती पावडर टाकून घेणार आहे। दूध कमीच घालायचं, कारण कुकर लावल्यानंतर वर ओतू जाऊ नये म्हणून। हे बघा किती छान शिजलेलं आहे। आता मी याला एका भांड्यात काढून घेणार आहे। त्यात दूध टाकून घेते, जेवढं दूध हवं तेवढं मिक्स करून घ्यायचं। आता यात मी साखर टाकून घेणार आहे। साधारण अर्धी वाटी साखर घातलेली आहे। हे बघा किती छान घट्ट झालेली आहे। आता यात मी 2 वेलदोडे कुटून घेणार आहे। आता ही वेलदोड्याची पावडर खीरमध्ये टाकून घेते।
आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने खीर बनवून बघा. झटपट तयार होते, जास्त वेळ लागत नाही आणि खूप चविष्ट तयार होते. नैवेद्यासाठी स्पेशल महालक्ष्मी आईसाठी खीर बनवलेली आहे मी. तर मी ते डाळ बनवणार आहे, मसूर डाळ घालून मसूर डाळीचं वरण बनवणार आहे. मी ते पाण्याने स्वच्छ धुवून घेते. आता मी धुतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घेते. त्यात 1 चमचा हळद घालून त्याला मिक्स करून घेते. मी आता गरम पाणी टाकून घेते. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता ही डाळ शिजवून घेते. डाळ शिजून झालेली आहे. आता हिला मी फेटून घेतली डाळाला. आता डाळाला फोडणी देऊन घेते. इथे मी घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि सुकलेली लाल मिरची ती टाकून घेतलेली आहे. खूप छान लागते त्याची चव. आणि इथे हिंग टाकून घेतला आहे थोडासा. आणि शिजलेली डाळ त्यात टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. चवीनुसार मीठ, छान उकळू द्यायची. वरण उकळतं तोपर्यंत मी इथे पुऱ्यांचं पीठ भिजवून घेणार आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे रवा टाकून घेतलेला आहे. रवा टाकून जर पुरी बनवली तर पुरी छान कुरकुरीत तयार होते. इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे. तेलाचं मोहन घालायचं चांगलं, म्हणजे पुरी छान येते. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं. नरम नाही भिजायचं, कडकच ठेवायचं. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. खाली थोडं पहिले तेल लावून घ्यायचे आणि मग पुरी लाटून घ्यायची, म्हणजे पोळपाटला चिपकणार नाही. आता मी ते पुऱ्या लाटून घेते. तेलही छान गरम झालेलं आहे. हे बघा किती मस्त फुगलेली आहे. हे बघा मस्त पुरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.